तर संजय शिरसाट, गायकवाड आणि पडळकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। ठाकरे गटाच्या तोंडात आता केवळ विष्ठा असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख देणार असल्याचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय। तर पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। विचार काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जा हे बाळासाहेबांचे विचार होते। निष्ठा ही होती, त्यांचे पाय चाटणं, त्यांच्या दरवाज्यात जाणं ही निष्ठा आहे। निष्ठा कशाला म्हणतात ते आम्हाला शिकवू नका। निष्ठा आम्ही पाळलेल्या आहेत, निष्ठेने चाललेलो आहोत आम्ही। समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं आम्ही दिलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा हे आम्ही काढलेले आहे, तुम्ही नाही। म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाहीये। निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे। तुमच्या तोंडात फक्त विष्ठा आहेत। आता तिकडे अमेरिकेमध्ये जाऊन यांना देण्याआधीच खतम करण्याची भाषा त्यांनी केली जाऊन आलेत। आणि म्हणून आजही आदिवासी, मागासवर्गीय, इतर सगळे समाज ज्यांचा खऱ्या अर्थाने आर्थिक स्तर पूर्णपणे उंचावला नाहीये, अशा लोकांना पुन्हा 400 वर्षापूर्वीचे दिवस त्यांच्या मागे आणायचे अशा प्रकारचं षड्यंत्र या काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे, राहुल गांधीच्या माध्यमातून केलेलं जाऊन आहे। त्यांचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेला आहे। म्हणून मी जाहीर आवाहन केलंय की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी या ठिकाणी देईल। महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची, बदलण्याची जी आवश्यकता होती ती देवेंद्रजींनी पूर्ण केलेली आहे। पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। 50-60 वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती, त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय। तुम्ही निश्चिंत राहा, निवांत राहा, हरिनामाचा जप करा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पुण्य काम करण्याची इच्छा जागृत होईल।